गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझी आजची रेसिपी आहे एवढ्याची भाजी आणि खिचडी भाताची माझी आजची रेसिपी आहे. तुम्ही बघा माझी रेसिपी कशी आहे. आता मी ते थोडं साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये किडी वगैरे असतात त्याच्यासाठी मी 2 पार्ट करून त्याच्यातली बी काढून घेणार आहे. छोट्या साईजमध्ये बटाट्याच्या कापा करण्यासाठी सारे काढून स्लाइस करून घेणार स्लाइस करून घेतल्यानंतर पाण्यामध्ये टाकल्यानंतर काळे होत नाही. थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालेल. भाजी खिचडी भातामध्ये लागते. कांदे चिरून घेतलेले आहे. कांदे पण बारीक चिरून घेणार आहे. बारीकच कांदे टाकतात म्हणून बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. आणि नंतर मी इथे भाजी बनवणार आहे. तर भाजीसाठी लसूण टाकणार आहे. आणि नंतर कांदा, मीठ हे सगळं टाकणार आहे. त्याच्यानंतर हे लाल तिखट आणि मालवणी मसाला असं टाकलेला आहे. ते चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये भाजी टाकणार आहे. आणि भाजी टाकल्यानंतर प्लेट ठेवणार आहे. प्लेटवर पाणी टाकणार आहे म्हणजे भाजी खूप छान शिजते वाफेवर. आणि वरून पाणी गरम झालं तर ते भाजीमध्ये टाकलं तरी पण पटकन भाजी शिजून होते. आणि नंतर मी इथे बटाट्याच्या कापा करून घेणार आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला आणि रवा. आणखीन जर मसाले पाहिजे असेल तर टाकू शकता. मी एवढेच टाकलेले आहेत. पेस्ट वगैरे टाकली तरी पण चालेल. आलं लसूणची जसं आवडतं तसंच टाकायचं. नसेल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल. हे सगळीकडे माझं सारण बरोबर लागलेलं आहे. आता मी इथे तव्यामध्ये तेल टाकून थोडंसं शॅडो फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त पण डीप फ्राय चांगले नाही लागत. एकदम मंद गॅसवर करून घ्यायचे. मंद गॅसवर ही रेसिपी छान होते. त्याच्यानंतर माझे स्लाइस तयार झालेले आहेत. बटाट्याचे कापा बघा छान असा कलर आलेला आहे. आणि असे मंद याच्यावर बटाटे पण पटकन शिजतात. वरून झाकण ठेवलं तर आणखीनच पटापट होतो. नंतर मी इथे खिचडी भात बनवणार आहे. तर खिचडी भात बनवण्यासाठी इथे मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, टोमॅटो हे सगळं मी टाकणार आहे. त्याच्यानंतर हळद, मीठ, मसाला तुम्हाला जर पाहिजे तर बिर्याणी मसाला पण टाकू शकता. बिर्याणी मसाल्याने पण खूप छान टेस्ट लागते. आणखी जर त्याच्यामध्ये कोणत्या भाज्या ॲड करायच्या असेल तर ॲड करायच्या. मी इथं फक्त मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेलं आहे. मला फक्त एवढंच खिचडी भात बनवायचं होतं. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. तर इथे बघा माझी रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, सी यू.